नाही तिथं काय लिहिलंय शेड्यूल कास्ट परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा, भारतीय संविधानाचा जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. पत्र बसवत नव्हते काही मनुवादी लोक. काय करता पण आम्ही मेहनत घेतली, तिथे जाऊन त्यांना समजूत घातली तर तिथे तेही काम झालेलं आहे. कारण त्यांचं काम यासाठी आणलं होतं की प्रशासनाकडून त्यांना अनुमती पण भेटली आणि आता तिथे बाबासाहेबांचा पुतळा आणि गौतम बुद्धाचा पुतळा तिथे लावण्यात येणार आहे. एवढं बोलतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. आमच्या समितीच्या अध्यक्ष माननीय स्मिताताई ताकसांडे या प्रमुख पाहुण्यांचा परिचय देतील अशी मी त्यांना विनंती करते आणि त्यानंतर मग प्रमुख पाहुणे आपलं मार्गदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. मी त्यांचा परिचय करून देते. शैलेश खडसे हे फायनान्सर आणि बिझनेसमॅन आहेत. त्यांचं डेली कलेक्शनचं काम आहे. RD FD असे त्यांचे काम म्हणजे ते कलेक्शन्स असतात त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर बचत गट लोन पण देतात. होम लोनचं पण त्यांचं काम आहे, बिझनेस लोनचं पण काम आहे आणि पर्सनल लोनचं पण काम आहे. या व्यतिरिक्त त्यांचं रिअल इस्टेटમાં ऑनलाईन कोचिंग बिझनेस आहे. ओपन प्लॉट वगैरे हे जे बिझनेस प्रॉपर्टी डिलिंगमध्ये सुद्धा त्यांची कामं आहेत. याच्या व्यतिरिक्त ते व्हाईस प्रेसिडेंट ऑफ ब्लू बर्ड्स बिझनेस अँड सरस्वती ऑर्गनायझेशन. त्या ऑर्गनायझेशन मागील 8 वर्षापासून समाजामध्ये कार्यरत आहे. मी या ऑर्गनायझेशनबद्दल एवढं सांगू इच्छिते की आपल्या तरुणांनी किंवा आपल्या लोकांनी बिझनेसमध्ये यावं. की जेव्हा जेव्हा मला या प्लॅटफॉर्मवर वेळ मिळाला आणि बोलायला मिळालं मी नक्की सांगते. आणि त्याच्यात एक महत्वाचं म्हणजे प्रयत्न करा की आपण आपल्याच लोकांकडनं सामान घेतलं कसंच वाढेल बरं याचं. आपण म्हणतो त्यांनी बिझनेसमध्ये आलं पाहिजे, पण बिझनेसमध्ये आल्यानंतर त्यांना पाठबळ कोण देणार, त्यांच्याकडे कोण जाणार. जर आपणच आपल्या लोकांना पाठबळ दिलं, आपणच त्यांना म्हटलं की आम्ही तुमचं सामान घेतो प्रॉडक्ट, जर त्यांनी आज प्रॉडक्ट दिले तर ते प्रॉडक्ट गेले पाहिजे ना, त्यांना कस्टमर मिळालं पाहिजे ना, तरच ते वाढतील. या उद्देशाने अशी ही ऑर्गनायझेशन खूप छान ऑर्गनायझेशन आहे. मी पण या ऑर्गनायझेशनची सभासद आहे आणि ही ऑर्गनायझेशन काढून त्यांनी खूप समाजावर खूप मोठे काम केलेलं आहे. धन्यवाद साहेब. त्या व्यतिरिक्त त्यांच्या जे उद्दिष्ट आहे की पेबॅक सोसायटी म्हणजे आपल्याला आपल्या समाजाचं काही देणं लागतं हा विचार करून त्यांनी सगळे कामं केले. ऑल बुद्धिस्ट बिझनेस इन वन रूम, ऑनलाईन ॲप्स, गव्हर्नमेंट स्कीम्स त्या गायडन्स पण ते देतात. त्याच्या व्यतिरिक्त बिझनेस लोन विथ गव्हर्नमेंट सबसिडी गायडन्स म्हणजे आम्हाला खूप कामात येतील साहेब असं मला वाटतं. कारण आमचं पुढची विचार आहे AP आहे त्याचं 4 वर्ष झालेले आहेत आणि आमच्या बहिणींनी भगिनींनी उपासक आणि उपासिकांनी काहीतरी बिझनेस माइंडने विचार करायला पाहिजे जेणेकरून आम्हाला साधन मिळेल, उपजीविकेचं साधन मिळेल किंवा एक मोठं मिळेल. सगळ्याजवळ पैसा असेल पण जर आपण बिझनेसच्या थ्रू सोबत आलो तर कमीत कमी आपली युनिटी पुढे राहील. या उद्देशाने आम्ही तुमच्याकडे नक्की येऊ साहेब. धन्यवाद. तुम्ही आम्हाला आतापर्यंत जो पण मार्गदर्शन दिलं ब्लू बर्ड याच्याने खरंच खूप कामाचं आहे. बरेचसे लोक त्याच्यात ऍड झालेले आहेत. आतापर्यंत 4000 बिझनेस रजिस्ट्रेशन झाले यांच्या हाताने. 40,000 आणि मुंबई, पुणे, नाशिक, बारामती, PCMC, जळगाव, धुळे, भुसावळ या ठिकाणी या ऑर्गनायझेशन शाखा ओपन झालेली असून कार्य प्रतिबंधावर आहे. हे महत्वाचं आहे की त्यांनी असं पाऊल उचललं. धन्यवाद साहेब.
मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगू इच्छिते की आजकाल जो मी मागच्या वेळेस विषय काढला उपवर्गीकरांचा, त्याच्यामध्ये जे फॉर्म भरायचे होते, मेल करायचे होते, ते कित्येकांनी केले ते माहित नाही, पण मी सगळ्यांना अपील केली होती आणि ह्याच मार्गाने आपल्याला पुढे जायचं आहे. वेळोवेळी आंदोलन करायचं आहे. या तयारीने तुम्ही राहा, कारण आपल्यामध्ये जे भेद करत आहेत, डिवाइड आणि रूलची पॉलिसी करत आहे, तर आपल्याला कुठेतरी ऑर्गनायझेशनच्या वतीने आणि संयुक्तरित्या आणि स्वतः सुद्धा त्या लढ्याला आपल्याला साथ द्यायची आहे. आणि आपण हा का घाबरतो, कारण आपण एक तर कम्फर्ट झोन मध्ये गेलेलो आहे. आपल्याला आपलं घर भलं, खाणं भलं, टीव्ही भला, नंतर त्याच्यानंतर लग्न आहे, त्याच्यानंतर मित्रांचे वाढदिवस आहे, एवढं झालं की आपण आपला दिनचर्या संपवतो. पण त्याच्यानंतर असे आंदोलन करण्यात आपल्याला भाग घ्यावा लागेल. मला आमच्याकडे खूप छान एक म्हणजे उर्वेला कॉलेज खूप छान अतिथी आले होते. त्यांनी म्हटलं डॉक्टर त्रिलोक हजारे त्यांनी काय म्हटलं माहिती, त्यांनी म्हटलं की आपल्याला आपली भूमिका आता स्पष्ट करावं लागेल. सरकारच्या समोर आपल्याला आपली भूमिका मांडणं खूप गरजेचं आहे आणि या उद्देशाने आपल्याला आपल्या समितीकडनं पण योगदान द्यायचं आहे. एवढंच बोलते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. प्रमुख अतिथींबद्दल तुम्ही खूप छान माहिती दिली आणि मला गर्व आहे आणि सगळ्यांनाच वाटायला पाहिजे की आज बाबासाहेबांचे अनुयायी कुठपर्यंत आहे. आय एम प्राऊड ऑफ यू सर. आणि असेच प्रत्येक व्यक्तींनी बाबासाहेबांसाठी कार्यरत असायला पाहिजे आणि शिक्षित पण असायला पाहिजे. आजची जी नवीन पिढी आहे, पैशाच्या अभावी पॅरेंट्स लोकांचा पैसा असतो, एज्युकेशन व्यवस्थित घेत नाही आणि पुढे जात नाही. आधीची जी पिढी होती की बाबांचा पैसा कसा आपण उपयोगी आणलेला पाहिजे आणि पुढे कसं गेलं पाहिजे असं प्रत्येक स्त्री आणि पुरुषांना वाटायचं. आता नाही राहिलेलं आहे तसं. म्हणून मी आताच्या पण पिढीला सांगू इच्छिते की वडिलांचा पैसा एज्युकेशन मध्ये एवढ्या चांगल्या प्रकारे उपयोगी आणा आणि शिक्षित बना. बाबासाहेबांचा डोळ्यासमोर विचार ठेवा. देवाचा नाही ठेवायचा आहे आपल्याला, बाबासाहेबांचा विचार ठेवा. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी यावेळेला या पिढीमध्ये बाबासाहेबांचे विचार डोळ्यासमोर ठेवून अभ्यासाची प्रतिक्रिया सुरू ठेवावी आणि फर्स्ट क्लासमध्ये पास होऊन चांगल्या ठिकाणी पदाधिकारी बनावं अशी मी प्रत्येक मुला मुलींना आज सांगू इच्छिते. कारण आमचे वडील नव्हते एवढे शिक्षित, पण आम्ही इथपर्यंत शिक्षित झालो आणि चांगल्या धर्मकार्य करत आहोत. नोकरीला तर नाही आहोत, पण माझा पण स्वतःचा बिझनेस आहे. मी प्रत्येक प्रकारचे बिझनेस करते. माझं जास्त प्रचलित नाही आहे, घराघरापुरतंच आहे. माझं होम कुकिंग, क्लॉथिंग, ज्वेलरी, कॉस्मेटिक हे सगळं माझा बिझनेस आहे. पण मी इथे जास्त कोणाला माहिती नाही आहे, पण माझं चालू आहे बिझनेस. आणि सोशल मध्ये पण मी काम करते. जरी मी नोकरी मध्ये काम नाही करत, तर मला पण वाटते की नाही, प्रत्येक स्त्रीनी छोटे मोठे कामं करून आपले दिवसाचे 100 रुपये जरी कमवले तर हा बाबासाहेबांचा एक कार्य होईल की नाही. तिची बाबासाहेबांची अनुयायी एक कुठेतरी काम करते आहे. यानंतर मी प्रमुख अतिथी यांना आपले मनोगत व्यक्त करण्याची विनंती करते. सर, महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिक्षणाचे आद्य महात्मा ज्योतिबा फुले, माता रमाई, माता भीमाई यांच्या चरणावर त्रिवार अभिवादन. आणि उपस्थित सर्व मान्यवर यांना माझा क्रांतीचा जय. आज या ठिकाणी उपक्रम लागवत आहे. गेले 4 वर्ष झाले. हा एक अत्यंत वाखाणण्याजोगा तुमचा उपक्रम आहे. आम्ही तर गेले 8 वर्ष झाले सोशल मध्ये, सामाजिक कार्यामध्ये व्यस्त आहोत किंवा कार्य करत आहोत. आता ओळख सांगायचीच म्हणजे आमचे काका ज्ञानेश्वर काका हे आमचे काका आहे, काकू आहे. पण 14 एप्रिलला यांची भेट झाली आणि तुमच्या उपक्रमाबद्दल त्यांनी माहिती दिली, तर मी त्वरितच हो म्हटलं, काका मला तुमच्या उपक्रमामध्ये जॉईन व्हायचं आहे.
तर गेले 8 वर्ष झाले, आता मॅडमनी माझे परिचय दिला, गेले 8 वर्ष झाले आम्ही सोशल बिझनेस आमचे ऑर्गनायझेशन आहे. कोविडच्या आधी आम्ही कमीत कमी 80 बौद्ध विहारामध्ये एक बिझनेस मीटिंग घेतल्या मॅडम, रात्री 12-1 वाजेपर्यंत. आणि असं करता करता आज आमच्या सोबत बिझनेस कमीत कमी तरी 40,000 बिझनेसमॅन जॉईन झालेले आहे. आमच्या ऑर्गनायझेशनचं कार्य आहे ते पे बॅक टू सोसायटी, म्हणजे काहीतरी एक समाजाला देणं असतं. आणि आमच्या ऑर्गनायझेशनने एक छोटासा ऍप काढलेला आहे मोबाईलवर, जेणेकरून त्या मोबाईलवर जर तुम्ही तुमचा बिझनेस रजिस्टर जर केला आणि आपल्या व्यक्तीचा बिझनेस कशा प्रकारे शोधायचा, तर त्यावर 1 क्लिक मध्ये तुम्ही दिल्लीमध्ये जा, महाराष्ट्रामध्ये कुठेही जा, भारतातल्या कुठल्याही देशामध्ये जरी गेलं तर आपल्या व्यक्तींच्या जवळून काय खरेदी करायचं, म्हणजे साधी सोयी जरी खरेदी करायची असली तर आपला व्यक्ती कुठल्या मार्केटमध्ये आहे आणि कुठे बसलेला आहे त्याचं इव्हन लोकेशन, त्याला व्हॉट्सअप चॅटिंग कशी करायची, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये अवेलेबल आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की हा फ्री ऑफ चार्ज रजिस्ट्रेशन आहे, फ्री ऑफ चार्ज. 60,000 मोबाईलमध्ये आता तो आमचा ॲप कार्यरत आहे. आणि आताच आमच्या 14 एप्रिल पासून हा iOS पण म्हणजे ऍपल मोबाईलवर पण तो आता रजिस्टर होणार आहे. या माध्यमातून म्हणजे आमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आहे मागील 2021 मध्ये म्हणजे गव्हर्नमेंटच्या काही आम्ही तुम्हाला सुविधांचं मार्गदर्शन करता. आपल्या समाजामध्ये SC/ST करिता गव्हर्नमेंटच्या इतक्या सुविधा आहे की तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा व्यक्तींना त्या गोष्टीची माहिती नाही. आणि एखादा व्यक्ती बँकेमध्ये लोन जरी घ्यायला जरी गेला तर त्याला काय काय डॉक्युमेंट्स लागतात, कुठले प्रमाणपत्र लागतात याची माहिती पण नाही. आणि तुम्हाला बँकवाले बरेचसे त्रास देतात. जेव्हा आमच्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जर तुम्ही गेलात तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. 2023 मध्ये 21 मध्ये एक केस आली होती आमच्याकडं. मी DLCCच्या जिल्हा परिषदच्या DLCCच्या लोनच्या कमिटीवर एक प्रेसिडेंट म्हणून मी 2 वर्ष कार्यक्रम केले. तर माझ्याकडे 5,500 लोन केसेस आल्या. 5,500 लोन केसेस 5,500 लोन केसेस म्हणून गव्हर्नमेंट मधून फक्त 150 लोन केसेस त्यांनी पास केल्या. उमरेडला तुम्ही जाल तर गेल्या 45 तुमच्यासारख्या 45 लेडीजनी एकत्र येऊन 25 करोडचं अगरबत्तीचं क्लस्टर केलं त्यांनी. 25 करोड रुपयाचं. बुट्टीबोरीला पण आता लेडीजचं क्लस्टर सुरू आहे, ते आहे 55 करोड रुपयाचं. आपले CBI कमिशनर संदीप भरणे म्हणून आहे, त्यांचे बंधू आहे भरणे म्हणून, तुम्ही ओळखत असाल कदाचित, त्यांचं क्लस्टर आहे. अच्छा, त्यांचं क्लस्टर आहे ते संतोषकडे होते. खूप त्रास झाला त्यांना, पण त्यांना IDBI बँकमधून मग आम्ही त्यांना करून दिलं ते. अशा प्रकारे आमचं कार्य चालते. तुम्हाला तुमच्या जवळून 1ही रुपया खर्च करावा लागत नाही. गव्हर्नमेंट हा पूर्ण पैसा तुम्हाला देतो. तुमचा छोटासा जरी बिझनेस असला, व्यवसाय असला, साधी सिलाई मशीनचा जरी व्यवसाय असला तर तुम्हाला गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये सबसिडी देतात. 35% सबसिडी देतात. म्हणजे 10 लाख रुपयाचं जर लोन काढलं तर 6.5 लाख रुपये तुमचे माफ असतात. 6.5 लाख रुपये. आणि हे तुम्हाला बिझनेस करता 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 जर गेलं तर तुम्हाला 80% सबसिडी गव्हर्नमेंट देतात. तर मोठे मोठे बिझनेसमॅन हल्दीराम वगैरे हे त्यावरच झाले. आपल्या व्यक्तींना रोजगार देऊन आपल्याच व्यक्तीच्या नावावर लोन काढून ते मोठे मोठे झाले. गव्हर्नमेंटच्या पैशावर मोठे झाले, ते स्वतःच्या पैशावर मोठे होत नाही. गव्हर्नमेंटमध्ये खूप आहे, सामाजिक समाज कल्याणच्या पण खूप सुविधा आहे आणि गव्हर्नमेंटच्या ST साठी पण खूप सुविधा आहे. तुम्ही एकदा आमच्यासोबत चला. समाज कल्याणचे आपले उपायुक्त कदाचित तुम्ही ओळखत असाल, आपले सिद्धार्थ गायकवाड साहेब, ते पण खूप मदतशीर आहे. केव्हाही जरी तुम्ही गेला तर तुम्ही म्हणता तुमची काय तुम्हाला रिक्वायरमेंट आहे ते आणा, आम्ही तुम्हाला तयार करून देतो. म्हणजे जेव्हापर्यंत तुम्हाला आपल्या बापजात्यांनी कधीच बिझनेस केला नाही म्हणून आपण खूप म्हणजे भेटतो बिझनेस करायला. आम्हाला पण आता आहे, पण यांनी पण कधी बिझनेस केला नाही. पण आज अशी परिस्थिती आहे, एक छोटासा जरी बिझनेस केला आणि आपल्या मुलाला जरी करायला लावला
पैशाची काही गरज पडत नाही, गव्हर्नमेंट तुम्हाला आहे. आणि आजच्या उपक्रमाबद्दल सांगायचं म्हटलं तर खरंच आज आमच्यासोबत जे आमचे संघटना म्हणजे आमच्या शाखा ज्या प्रत्येक सिटीमध्ये आहे, प्रत्येक शहरामध्ये आहे, आम्ही पण तुम्हाला एक आश्वासन देऊ का आमच्या शाखांमार्फत पण तुमचा उपक्रम आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये राबवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आज 40,000 बिझनेसमॅन आमच्यासोबत आहे, तर 40,000 फॅमिली आमच्यासोबत असल्यासारखी आहे. म्हणजे प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, प्रतिमा असेल, त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हार अर्पण करावं. प्रत्येक दिवशी त्यांच्या पुतळ्यांची साफसफाई करावी, हार अर्पण करावा, असं पण मी आश्वासन देतो. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. मी माझ्या काका काकूंचे खूप धन्यवाद देतो, कारण का इथे त्यांनी मला बोलावलं, इथे एक संधी दिली, तुमच्यासोबत मला जोडण्याची संधी दिली आणि एक नवीन एक अध्यायाला सुरुवात झाली की नाही. मी तरी कमीत कमी रविवारी किंवा हप्त्याचा एक दिवस तरी प्रतिमेला हार अर्पण करतो. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद खडसे सर. खूप खूप धन्यवाद खडसे सर. खूप छान मनोगत व्यक्त केले. बिझनेसमध्ये आपण काय करायला पाहिजे, कशा प्रकारे पैसा कमवला पाहिजे, खूप छान मनोगत व्यक्त केले. आणि इथे उपस्थित सगळे उपासक उपासिकांनी सरांची गोष्ट लक्षामध्ये ठेवा आणि पुढे आपण काय करू शकतो याची चालना घ्या. आमची पण आता समिती तयार झालेली आहे. रजिस्ट्रेशन झालं की आम्हाला पण बिझनेस सुरू करायचा आहे आमच्या समितीतर्फे. तर सध्या रजिस्ट्रेशन व्हायचं आहे म्हणून आम्ही थांबलेलो आहोत. तर माझी विनंती आहे की रजिस्ट्रेशनची तयारी सगळे उपासक उपासिकांनी एक व्हावं आणि रजिस्ट्रेशनची तयारी सुरू करावं, जेणेकरून आपण कुठलाही बिझनेस सुरू करू शकतो. धन्यवाद सर. खूप छान मनोगत व्यक्त केले. यानंतर आमच्या समितीचे सदस्य ताई एक छान. म्हणूनच आपल्याला बिझनेस मध्ये ओढायचं आहे. प्रत्येक स्त्री माईकवर नाही बोलू शकत, मी पण नाही बोलू शकत होती. म्हणून आमचं कसं असते सर की प्रत्येक रविवारला प्रत्येक स्त्रीने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपण ते मनोगत व्यक्त केले पाहिजे. डेअरिंग कसं येणार सर? घरी आम्ही खूप भांडतो, खूप बोलतो, पण इथे नाही बोलू शकत. तर आणि यानंतर आज आम्रपालीताई यांच्याकडून नाश्त्याचा प्रोग्राम आहे. आणि यानंतर मानोटकर साहेब आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. कारण मी असं यांना थोडासा आवाज जर ज्यांचा मोठा आहे ना त्यांनाच मी सांगत आहोत. जसे सर आले, सरांना थोडासा आवाज कमी वाटत होता, इकडचा पण आवाज होता, म्हणून मी स्वतः घेतला माईक आणि बोलत आहे. यानंतर मानोटकर साहेब आभार प्रदर्शन करतील अशी मी त्यांना विनंती करते. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध यांना त्रिवार वंदन. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. उपासक उपासकांना, सगळ्या उपासक उपासकांना माझ्या सप्रेम देवी. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून खडसे साहेब, शैलेंद्र खडसे साहेब यांनी आपल्याला चांगल्या पद्धतीने बिझनेसची आणि समाजातले जे काही चळवळी आहेत त्यांनी आपल्यामुळे छान पद्धतीने मांडली. मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मंदाळे ताई त्यांनी मी आपले मनोगत चांगल्या पद्धतीने व्यक्त केले, त्यांचे मी आभार मानते. संचालना पाटील सर, नागसेनजी पाटील यांना आपले संचालन केले, त्यांचे मी आभार मानते. आमच्या समितीचे अध्यक्ष ताकसांडे मॅडम हे नेहमी आपल्याला नवीन नवीन मार्गदर्शन करतात आणि आपल्याला नवीन नवीन गोष्टी ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विचार व्यक्त करतात. मी पण त्यांचे बहुत मनपूर्वक आभार मानते.
उपस्थित असलेले सर्व उपासक उपासकांना आपल्या वेळात वेळ देऊन इथे या कार्यक्रमाची दर संध्याला आपण एक एकत्र येऊन शोभा वाढवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा परिवार वंदन करून इथे उपस्थित कार्यक्रम घेतो. मी सर्वांचे या कार्य समितीतून आभार मानते. आजचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. आजच्या चहा नाश्त्याचा प्रोग्राम अमृपाली ताई यांच्याकडून आहे. तरी सर्व उपासकांनी याचा आस्वाद घ्यावा अशी सर्वांना विनंती करते. जय हिंद. विनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे गावे तव शुभाशिष मागे गावे तव जय गाथा जन गण